रही है। 80 नहीं 100 दिन दुनिया घुमा है, नहीं कहे तेरे जैसा कोई नहीं। मैं गाया जहां भी बस तेरी याद थी, जो मेरे साथ थी मुझको तड़पाती रुलाती। सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही। माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, मम्मा तुझे सलाम। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। तेरा हूँ दीवाना मैं, छूना छुगाऊं तेरे प्यार का तराना मैं। जीना नहीं सूरज नहीं दुनिया की दौलत नहीं, बस लूटूंगा तेरे प्यार का खजाना। एक नजर चाहते होती है प्यार, दुनिया तब तो। कोपरखैरणे येथील ज्ञानविठा संस्था आणि प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयात 17वा प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ज्ञान विकास संस्थेचे खजिनदार विद्यानंद पाटील उपस्थित होते। त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत झाले। यावेळी विद्यानंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रप्रेम, शिस्त व शिक्षणाचे महत्त्व सांगितले। या सोहळ्यास ज्ञान विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष PC पाटील, उपाध्यक्ष राम पाटील, सेक्रेटरी चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ संचालक बळीराम म्हात्रे, विठ्ठल पाटील, नामदेव पाटील, श्रीकृष्ण पाटील तसेच ज्येष्ठ संचालिका शांताताई म्हात्रे व सुनीता पाटील उपस्थित होते। प्रशासकीय अधिकारी बिडवे तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शोभा पाटील यांचीही उपस्थिती होती। यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य तसेच देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमात रंग भरला। विशेष आकर्षण ठरले ते संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे गीतावर सादर केलेली कवायत, ज्यामुळे उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जाधव आणि मीनल खरात यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत सोनकांबळे यांनी केले। अतिथींच्या उपस्थितीमुळे आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ज्ञान विकास संस्था व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील 17वा प्रजासत्ताक दिन सोहळा यशस्वीपणे पार पडला। संस्थेच्या माध्यमातून आजच्या या प्रजासत्ताक दिन 77व्या दिनाच्या निमित्त आदरणीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष PC पाटील साहेब यांनी जो मला ध्वजारोहण करायचा मान दिला, मी त्यांचे मी सतत आभार आहे आणि संस्थेचे सर्व संचालकांना आभार आहे। आजच्या या आपला सर्व माहीत आहे 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान स्वीकारून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्याचा अधिकृत स्वरूप दिले। त्या आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे। आपण सर्वांनी संविधानाचा आदर ठेवून देशाच्या प्रगतीसाठी आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे योगदान देण्याचा संकल्प केला। सशक्त नागरिक, समृद्ध भारत हेच आपल्या सर्वांचे उद्दिष्ट असून आज संस्थेच्या माध्यमातून ध्वजवंदन, राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजसंगीत, संचलन व कवायत, स्वागतगीत असं चांगला कार्यक्रम झाला आणि सर्वांचे मी शिक्षक वृंद आणि विभाग प्रमुख यांचे मी आभार आहे। संस्था ही या भागाची नामांकित संस्था आहे। त्या संस्थेच्या माध्यमातून राष्ट्राला एक सलाम द्यायच्या दृष्टीने जे काही कार्य होतं त्यापैकी एक कार्यक्रमाचा भाग आहे। दरवर्षी होणारा कार्यक्रम
तितकंच महत्त्वाचं आहे जितकं या वर्षाचं आहे. त्या दृष्टीने राष्ट्राला सलाम देताना आम्ही राष्ट्रासाठी काहीतरी करू शकतो अशा प्रकारची संकल्पना आम्ही मांडतो. ते मांडण्यामध्ये आमचा उद्देश हेच काय, त्याचा लाभ विद्यार्थ्यांना आणि राष्ट्राला व्हावा, त्या दृष्टीने आमचं कार्य चालू आहे. आपला हा भारत देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन आहे आणि ह्या 26 जानेवारी 1950 रोजी जे आपल्याला प्रजासत्ताक मिळवून दिलं त्याबद्दल मी ह्या सर्व शूरवीरांचे एक पहिल्यांदा प्रथम आभार प्रकट करतो आणि त्यांच्याप्रती कृतज्ञ राहतो. आणि त्या माध्यमातून आज जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सहकार्याने जे संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आपले अधिकार आणि कर्तव्य ह्या आपल्याला प्राप्त करून दिले. त्याचबरोबर विज्ञानामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या ह्या भारत देशाने अनेक प्रकारची प्रगती केलेली असल्यामुळे त्या माध्यमातून आज आपण नवीन नवीन तंत्रज्ञान शिकत आहोत. खरोखरच हे आपल्या भारताचं एक अतिशय एक शिक्षणाच्या प्रगतीमध्ये असलेलं उल्लेखनीय कामगिरी आणि आपण आपल्या जीवनात वावरताना आपले कर्तव्य आणि अधिकार काय आहेत, ह्या अधिकार कर्तव्य करताना आपल्याला अधिकार आपोआप प्राप्त असतात आणि त्या माध्यमातून आपण विचार केला पाहिजे. नुसतं अधिकार प्राप्त करण्यासाठी आपण याच्यात जीवनात वावरू नये, तर आपल्याला कर्तव्य करण्यासाठी आपण हे काम केलं पाहिजे की आपण समाजसेवा केली पाहिजे, अध्यात्माच्या माध्यमातून प्रगती केली पाहिजे, विज्ञानाच्या माध्यमातून प्रगती करत असतो. जे वेदांनी उपनिषद आपल्याला विचारते त्या माध्यमातून आपली प्रगती करत असतो आणि शैक्षणिक क्षेत्रात विज्ञानाच्या माध्यमातून आपली प्रगती करूया, एवढं बोलतो म्हणजे मनोगत पूर्ण करतो. आताच मी माझ्या अध्यक्षीय भाषणात जे बोललो त्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण ह्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त जी काही नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा इतर संस्थांमध्ये जे सदस्य निवडून देतो त्यांना त्या सदस्यांपैकी योग्य उमेदवार निवडून द्यावेत. तसे निवडून देऊन जे सरकार किंवा आस्थापना निर्माण होतील त्याच योग्यरित्या चालतील. त्याशिवाय प्रजासत्ताक दिन तुमचा योग्य रीतीने साजरा होणार नाही. आणि आज 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या विद्यालयात साजरा केला. माननीय श्री विधान पाटील साहेब आज कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. ॲडव्होकेट PC पाटील साहेब, संस्थापक अध्यक्ष, सरचिटणीस चंद्रकांत पाटील साहेब, उपाध्यक्ष राम पाटील साहेब कार्यक्रमास उपस्थित होते. अतिशय उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी कवायत केलेली आहे आणि छानपैकी कार्यक्रम झालेला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीत, समूहगीत, स्वागत गीत तयार झालेलं आहे आणि सुंदर असा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. हार्दिक शुभेच्छा आणि इंग्रजी नवीन वर्षाच्या देखील हार्दिक शुभेच्छा. आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.